गुड मॉर्निंग गाईज. आज डे 2 आहे आपल्या ट्रिपचा. सो आज आपण गणपतीपुळेला आलो आहोत. सो कालच आपण रात्री पोचलो होतो, पण काल रात्री आपल्याला रूम शोधण्यात खूप त्रास झाला आणि बॉडीत काहीच एनर्जी नव्हती, फोनला बॅटरी नव्हती. सो तो व्लॉग एंड नाही करता आला. सो आता आपण सगळे उठले, चहा पी. तुम्हाला जर लॉज हवे असतील ना, स्क्रीनशॉट काढून घ्या, नंबर्स पण आहेत. आता आपण आलो आहे गणपतीपुळेला. संस्थान श्रीदेव गणपतीपुळेची एंट्री आहे. तो आता एंटर करतो आपण हळूहळू. सर्वांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे. मास्क शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. दर्शनाला जाताना हात पाय स्वच्छ धुवा. हो, दर्शन एकदम व्यवस्थित झालं आहे. खूप भारी आहे. फोटो काढायला अलाउड नव्हता, बट थोडेसे काढलेले आहेत शॉर्ट्स. बाहेरून आहेत. मूर्तीचे फोटो अलाउड नव्हते. खूप प्रयत्न केला, ओरडले शेवटी, मग उभं राहिलो. आणि आता प्रसाद घ्यायच्या लाईनीत उभे आहे. सो आता प्रसादची लाईन आहे ही. 20 रुपये द्यायचे आणि मग 2 नग भेटतील. ह्या फ्री नाही आहे का? प्रसाद भेटलेला आहे आपल्याला. 2 लाडू दिलेत 20 रुपयाला. तो आता आपण गणपतीपुळेच्या बीचला आलेलो आहे. बीच जाम जबरदस्त. तुम्ही फक्त एकदा तो व्ह्यू बघा. आता आपण त्या कॅमल राईडची एन्क्वायरी करायला चाललो आहे. सो चला, तुम्हाला घेऊन जातो. म्हणजे ॲटम किती जण? 2 जर बसतं 100 रुपये एका माणसाला. 100 रुपये का माणसं? हां. आता आपण स्पीडबोट करणार आहे. जे तर सोफा स्पीडबोट असं म्हणतात त्याला, ते करू. बघू कसं वाटतं. हे चला आता पाठीवा. सो गणपतीपुळेला आता सगळं खेळून झालं आहे. वॉटर ॲक्टिव्हिटीज पण झाली, बीच वगैरे सगळं बघितलं गेलं. आता आपण आलो आहे जेवण्यासाठी. काल एका खास माणसाने आपल्याला खूप मदत केली होती रूम. सो आता आपल्या गणपतीपुळेला फिरून झालं आहे मस्त. वॉटर ॲक्टिव्हिटीज पण झाले, दर्शन पण एकदम छान झाले. आता आपण जेवण्यासाठी आलो. सो काल आपल्याला जेणेकरून मदत केली होती ना लॉज शोधण्यासाठी, आपण त्याच्याकडे जातो, त्याला थँक्यू म्हणतो आणि त्याच्याकडे जेवू. त्याचा
आपण जेवायला आलो आहे. गणपतीपुळेचं सगळं फिरून वगैरे झालं तर आपण जेवायला झालो. तो जेवायला मिसळ पाव आणि पावभाजी घेतली. सो टेस्ट करून तुम्हाला सांगतो कशी झाली. अरे माणसं असंच बोलतात. मुंबईची पावभाजी मुंबईची पावभाजी 2 आउट ऑफ 5. सो आता आंघोळ झाली, सगळे फ्रेश झाले. सो आता चहा पिऊन सगळे आता गाडीत बसणार आहे आणि गाडी आता थेट तारकर्लीला जाणार आहे. जाता जाता कुंकेश्वर मंदिरात एक विजिट देऊन जाऊ. सो लेट्स गो. सगळ्यात आपण तारकर्ली जाताना आपण कुंकेश्वरला जाणार होतो, पण दुर्भाग्याने मंदिर 6 वाजताच बंद होऊन जातं आणि आता वाजलेत 8. सो मंदिर आहे बंद. सो आपल्याला काही आता एंट्री भेटत नाही. आय एम रिअली सॉरी, मी तुम्हाला दाखवू नाही शकलो. नेक्स्ट टाईम जर आलो तर नक्की दाखवेन. सो आता आपलं कुंकेश्वरचं दर्शन तर काही झालं नाही आहे, बट तुम्ही काही सिनेमॅटिक शॉट्स नक्की एन्जॉय करा आणि आवडल्यास तर प्लीज कमेंट करा आणि सांगा. प्लीज लाईक करून द्या व्हिडिओला जर आत्तापर्यंत केलं नसेल तर. आपण तारकर्लीला पोचलो आहे. आता आपण एक रूम बुक केली आहे, तिथे रूममध्ये आहोत आणि येताना आपण जेवण केलं. मस्त फिश थाळी खाल्ली. जर रेटिंग द्यायची असेल ना थाळीची तर 5 आउट ऑफ 5. खूप जबरदस्त थाळी होती. जर कोकणमध्ये येऊन जर तुम्ही फिश खात नाही, कोकणमध्ये येऊन जर तुम्ही भात खात नाही तर तुम्ही कोकणला आलात कशाला असं मीच म्हणेन. आणि दिस इज वॉट कोकण इज नोन फॉर, की त्यांचा भात आणि त्यांची मच्छी स्पेशालिटी मालवणी स्टाईल. सो नक्की ट्राय करा तुम्ही पण जर कधी आला. खूप जबरदस्त काय. तो नियमितपणे हँड सॅनिटाईज करा. स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या, मास्क नेहमी लावा आणि हँड सॅनिटाईज झाल्यावर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.